आता मुस्लिम तुष्टीकरणाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाचा हात या देशामध्ये कोण धरू शकेल? तृणमूल काँग्रेस सुद्धा नाही. एका बाजूला पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे 80 पैकी 31 आमदार मुस्लिम आहेत, तर आसाममध्ये काँग्रेसचे जे 19 आमदार जिंकून आलेले आहेत त्याच्यापैकी 18 आमदार मुस्लिम आहेत आणि फक्त एक आमदार हिंदू. गौरव गोगोई जे आसाम काँग्रेसचे नेते होते त्यांचा सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. याचा अर्थ हे जे सेक्युलर पक्ष आहेत ते मुस्लिम मतांच्या बळावर जिवंत आहेत. हिंदूंनी या पक्षांकडून कधीच काडीमोड घेतलेला आहे. हिंदूंनी या पक्षांची साथ सोडलेली आहे. सुदैवाने मुस्लिम मतांचं हे वास्तव, मुस्लिमांची मानसिकता पश्चिम बंगालच्या भाजप नेत्यांना पुरेपूर ठाऊक आहे, कारण ते नेभळे नाहीत, गुळमुळीत नाही आहेत, भोबळ्याच्या भाजीसारखे. शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर इथे त्यांचा विजय झाल्यानंतर मीडियाला जे बाईट दिले त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. ते असं म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचं एकगट्टा मतदान तृणमूलच्या बाजूने झालेलं आहे. मला सुद्धा मुस्लिमांची मतं मिळालेली नाहीत, मला फक्त हिंदूंची मतं मिळाली आहेत, त्याच्यामुळे याच्या पुढे फक्त मी हिंदूंसाठी काम करेन. त्यांनी असं म्हटलं की फक्त मुर्शिदाबाद, मालदा आणि दिनाजपूरमध्ये मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट झालेली आहे. म्हणजे ही मतं काही काँग्रेसला मिळाली, काही डाव्यांना मिळाली, परंतु आम्हाला ती मतं मिळाली नाहीत, हे शुभेंदू अधिकारी यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात शुभेंदू अधिकारी हे जे भाजप नेते आहेत ते हेमंता बिस्वा शर्मा यांची बंगाली आवृत्ती आहे.